उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता हल्लाबोल केला होता आणि त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय आणि त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे असा पलटवार फडणवीसांनी केला। दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले। एक माकड दाढीवालं, त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही। माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या पक्षाचं नाव काय, ए संशी, काय कळलं तुम्हाला? त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय, मिंद्याचं नाव ए संशी। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगंफ, ज्याला तुम्ही काय म्हणता, टरबूज, टरबूज बोलता नाही। मला माहित नाही, मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा। टरबूज बोलता नाही नाही नाही, त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं, तसं बोलतायत। असं आहे, उद्धवजींचा बॅलन्स गेलेला आहे, त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे। त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी। मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येतं आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावर ते उतरलेले आहेत। पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी। दाढीवाल्याचा चमत्कार त्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून एखाद्याने आपल्यावर केलेला आघात, त्याच्यापासून होणारा त्रास, या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे वाक्य वापरलेले आहे। एक लक्षात ठेवा, जे जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात हे आपण पाहिलेलं आहे। म्हणून आता जास्त दाढीवाल्याच्या नादी लागू नका, जे बिन दाढीवाले आहेत त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा।